नमस्कार. संपूर्ण समृद्धीमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं स्वागत आहे. आजचा विषय उत्पन्न व्यवस्थापन, तुमची वाढती संपत्ती सांभाळणे. तुमची कमाई जसजशी वाढेल आणि या टप्प्यापर्यंत ती वाढणारच, तसतसे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरते. उत्पन्नाचे वाटप कसे करावे, त्याचा मागोवा कसा ठेवावा, गुंतवणूक कशी करावी आणि त्याचा वापर कसा करावा. अयोग्य व्यवस्थापनामुळे संपत्तीचे नुकसान होते. उत्तम व्यवस्थापनामुळे ती अनेक पटींनी वाढते. नशिबाचा आभास. जेव्हा तुम्ही स्वतःहून संधी निर्माण करता तेव्हा बाहेरच्या निरीक्षकांना त्या नशीब वाटतात, पण प्रत्यक्षात त्या तुमच्या कृती, मानसिकता आणि योग्य स्थान निश्चित करण्याच्या प्रयत्नांतून निर्माण झालेल्या असतात. तुम्ही नशीबवान नाही, तर तुम्ही जाणीवपूर्वक पावले उचलणारे आहात. संधी निर्माण करणे म्हणजे योग्य ठिकाणी आणि योग्य मानसिकतेसह असणे, तसेच एखादी गोष्ट समोर आल्यावर कृती करण्यास सज्ज असणे होय. 1. ओळखा. तुमच्या संपत्तीविषयक उद्दिष्टांना पूरक ठरतील अशा संधी कोणत्या आहेत? 2. स्थान निश्चित करा. जिथे अशा संधी उपलब्ध आहेत तिथे स्वतःला प्रस्थापित करा. 3. संपर्क जाळे, नेटवर्क निर्माण करा. ज्यांच्याकडे संधी उपलब्ध आहेत किंवा जे संधी निर्माण करतात अशा लोकांशी जोडून घ्या. 4. संवाद साधा. तुम्ही काय उभारताय किंवा काय घडवताय याबद्दल लोकांना सांगा. 5. निर्मिती करा. वाट पाहू नका, संधी स्वतःच निर्माण करा. तुमच्या क्षेत्रातील 5 लोकांशी संपर्क साधा आणि सहकार्याचा प्रस्ताव मांडा. बाजारातील एखादी उणीव ओळखा आणि ती दूर करण्यावर काम सुरू करा. 10 संभाव्य ग्राहकांशी त्यांच्या गरजांविषयी चर्चा करा. अशी एखादी सेवा किंवा उत्पादन तयार करा जी सध्या कोणीही उपलब्ध करून देत नाहीये. पूरक व्यवसाय किंवा व्यक्तीसोबत भागीदारी करा. संधी स्वतःहून दार ठोठावत नाही, तुम्हालाच ते दार उभारावे लागते. निष्क्रियपणे वाट पाहण्यापेक्षा पुढाकार घेऊन निर्मिती करणे केव्हाही श्रेष्ठ ठरते. संधी सर्वत्र असतात. तुम्ही स्वतःची दृश्यमानता निर्माण करता. ज्यांना आपण नशीबवान म्हणतो त्यातील बहुतेकांनी आपले नशीब स्वतःच घडवलेले असते. पहिले पाऊल टाका, संधी आपोआप चालून येतात. विचारा, प्रस्ताव मांडा, निर्मिती करा, संधी उपलब्ध करून द्या. तुम्ही निर्माते आहात, केवळ वाट पाहणारे नाही. धन्यवाद. शुभेच्छा. शुभम भवतु. शुभम भवतु.